माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधीकधी ते तेथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोनाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोण पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसुदादा, अरे लवकर ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याची हाक ऐकून आपोआप खायचे तसेच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई. तो मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवीत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरानं चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणं घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलावी. त्याच्या हातांवर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळी इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातील वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसुडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्यांची आयाळ विस्कटून देई. हा हा करून त्यांना धावडण्यासाठी आसुडाच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण आनंदातिशयानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हां हां म्हणत आम्ही दोघं अर्ध्या 1 योजनांचं अंतर कापून गंगामातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोण पटकन रथातून उडी मारून हरिणासारखा उड्या घेत किनाऱ्यांकडे धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडं पाहत राही. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार येई, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं ते एक साधन आहे. हातातील वेग न कळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगापात्र शक्य असेल तेवढं घटघटा पिऊन घेई. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोणाच्या प्रश्नांनी. अनेक रंगांची शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारी, दादा, ही शिंपले पाण्यापासूनच होतात काय रे? होय. तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे. तो परत विचारी, मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही? होय. मग पाण्यात ते रंग का नाही दिसत? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधीकधी मी टाळीत असे, कारण त्याचे प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नांचं उत्तर मलाही काही वेळ माहीत नसे. चल, आपणाला बराच वेळ झाला आहे असं सांगून मी त्याच्या मस्तकातील ते प्रश्नांचं काहूर काढून टाकण्याचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळे शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रोंच असे निरनिराळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढीत कलकलत घरट्यांकडं परत जाताना दिसत. शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागं होत असे. रथनिडाच्या बाहेर डोकावून त्याच्या थव्याकडं एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारित असे. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडं मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करीत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारावरील 2 द्वारपालांसारखे मला वाटत. त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक प्रकारची आगळीच हुरूर वाटू लागे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार
या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसांतून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडं पाही. शोन मला गदगदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड नि राकट पक्ष्यांकडं पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोन विचारी, दादा, कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा, तू जाशील का रे त्या गरुडांच्या सारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच जायला मी काय पक्षी आहे? नसशील मग मघाशी एवढ्या मोठ्यानं धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की तुला कधीच दिसणारही नाही. मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होई. माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम क्षितिजाकडं पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारी, शोना, ते सूर्यबिंब पाहिलंस काय? काय वाटतं तुला त्या बिंबाकडे पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडं पाहिलं आणि मला जसं वाटतं तसंच वाटते असंच, पण जरा वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडं पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानांकडे डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 मांसल कुंडलं हाताला लागत. माझ्या जन्मापासूनच ती होती म्हणे. शोनाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ, म्हणूनच तिनं तुलाच तेवढी कुंडले दिली आहेत. मला कुठं आहेत ती कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्यांचे वेग आवरीत शोनाची दृष्टी चुकून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्या जवळचं काहीतरी आता दूर दूर जात आहे असं वाटे. आवेगानं मी हातातील आसुडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडीत मार्गावरची धूळ उडवीत ते खिंकाळत वायुवेगानं धावू लागत. जवळ बसलेला शोन, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कदंब, शाल, सांत्वन यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष, यापैकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत मागं जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढीच दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयान समुद्राकडं जातो आहे. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोन आपल्याकडील रंगीबिरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्याचं कौतुक करीत आई मला विचारी, वसू, तू रे काय आणलंस? प्रथम मी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं ते मला चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोनाला परत आणले हेच मोठं समज आई. अगं, हा तिथंच बसला असता रात्रभर शिंपले गोळा करीत. हो हो, तर तू आणलंस काय रे मला? मीच आणले ग याला परत, नाहीतर हाच तिथं बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोन मान वेळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागे. माझ्या चेहऱ्याकडं तिनं इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तेथून सरळ बाहेर येई.